नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी उशिराने जाहीर झालेली प्रभाग रचना ही एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामधल्या संघर्षाचं नवं कारण ठरण्याची शक्यता आहे। नाईकांचे समर्थक या आखणीमध्ये ठाण्याचा प्रभाव असल्याच्या तक्रारी करत असल्याचंही कळतंय। महानगरपालिका आयुक्तांनी शुक्रवारी रात्री 111 सदस्य संख्या असलेल्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा हरकती आणि सूचना मागवण्यासाठी जाहीर केलाय। मात्र प्रभाग रचना नियमाला धरून नसल्याच्या तक्रारी नाईक समर्थकांकडून केल्या जात आहेत। तर हा डाव आपल्याला माहिती आहे आणि मी तो उधळून लावेन असं बैठकीमध्ये गणेश नाईक यांनी बोलूनही दाखवलंय। त्यामुळे शिंदे आणि नाईक यांच्यामध्ये आता आरपारची लढाई होण्याची चिन्ह आहे। राज्यामधल्या महानगरपालिकांची प्रभाग रचना जाहीर झाली आहे। मात्र आता यावरून राजकीय वार प्रतिवार सुरू झालेत। हिम्मत असेल तर उबाठाने पालिका निवडणुकांमध्ये एकट्यानं लढावं असं आव्हान आशिष शेलार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला दिलंय। तर पुणे प्रभाग रचनेच्या विषयी केलेली टीका ही वैयक्तिक असून योग्य त्या वेळेला उत्तर दिलं जाईल असं अजित पवार म्हणाले। दरम्यान सुप्रिया सुळेंनी प्रभाग रचनेसाठी राजकीय दबाव नको असंही म्हटलंय। कुठल्याही बाबतीमध्ये कुठली गोष्ट केल्यानंतर आरोप प्रत्यारोप चालतात। त्या संदर्भामध्ये जबाबदारी ज्या गोष्टी असतात त्याबद्दलचं आता जेवढ्या व्यक्ती तेवढे वेगवेगळी मतांतर असू शकतं, पक्षांतर्गत देखील असू शकतं। ते पक्षाच्या व्यासपीठावर मांडायचं असतं आणि त्याच्यातून शेवटी बहुमताने जो निर्णय होतो तो नंतर अंतिम म्हणून सगळ्यांनी मान्य करायचा असतो। जे काही व्हावं ते पारदर्शकपणे व्हावं। कुठल्याही राजकीय दबावामध्ये कुठल्याही सरकारी यंत्रणे येऊ नये। हा देश कायद्याने चालावा, संविधानाने चालावा। कमिशनरांनी आम्हाला सांगितलंय तुमच्या ज्या काही हरकती आहेत त्या 4 तारखेपर्यंत तुम्ही मांडाव्या। इलेक्शन कमिशनला आमची विनम्र विनंती आहे, 1 तर नियम कायद्याने सगळे प्रभाग झाले पाहिजे आणि 2 नंबर 10 तारखेपर्यंत कृपा करून आम्हाला वेळ वाढवून द्या। कारण का हा गणेश उत्सवाचा खूप मोठा उत्सव आपल्याकडे आहे जो आपल्याला साजरा करायचा आहे। त्याच्यात थोडासा वेळ सगळ्यांना मिळावा। माझं तर थेट आव्हान आहे उबाटा सेनेला आणि त्याच्याबरोबर जे कोणी येत असतील त्याला, मुंबईत आमचीच सत्ता, आम्हीच ब्रँड। मग आता रडगाण्याचा बँड का वाजवत आहे? उबाटा सेनेला असं वाटत असेल की मुंबई आमचीच आणि मुंबईत आम्हीच, हा गैरसमज आमच्यासाठी त्यांच्यासाठी समज। तर हिम्मत असेल तर एकटं लढून दाखवावं आणि अगलबगलचे जे भाऊबंदकी करतायत या आम्हीची, त्या सगळ्यांना सुद्धा सवाल आहे की हिम्मत असेल तर एकटं निवडणूक